यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने रोरो कार सेवा सुरू केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या रोरो कार सेवेसाठी सिंधुदुर्गातील नांदगाव रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा थांबा देण्यात आलाय आणि त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळालाय। पाहूयात। कोकणी चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावला। कोकण रेल्वेच्या रोरो कार सेवेला नांदगावात थांबा। कोकण रेल्वेतून कारनं जाण्याची चाकरमान्यांची सोय। गणपतीला गावाला जायचं म्हणजे कोकणी माणसाला मोठं दिव्य पार पाडावं लागतं। यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर कोकण रेल्वेनं भारतातील पहिली रोरो कार सेवा सुरू करण्याचा मुहूर्त काढला, पण इथंही माशी शिंकली। रायगडातील कोलाडपासून सुरू होणाऱ्या या रोरो कार सेवेला थेट गोव्यातील वेर्णा स्थानकाचा थांबा देण्यात आला होता। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात थांबा नसल्यानं कोकणी प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती। कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीनं सिंधुदुर्गात थांबा देण्याची मागणी लावून धरली। चाकरमान्यांच्या नाराजीची दखल घेत आता सिंधुदुर्गातील नांदगावला कारनं उतरण्याची सोय कोकण रेल्वेनं उपलब्ध करून दिली आहे। कोलाड ते नांदगाव रोरो कार सेवेसाठी 5460 रुपये अधिक जीएसटी इतका खर्च येईल। त्यामध्ये दोघा प्रवाशांना 3 टायर एसी मधून प्रवास करता येणार आहे। कोकण रेल्वेची रोरो कार सेवा कोलाड इथून दुपारी 3 वाजता सुरू होईल। कोकणी चाकरमान्यांना आपली कार घेऊन कोलाडकडे रेल्वे स्थानक गाठावं लागेल। सिंधुदुर्गातील नांदगाव रेल्वे स्थानकात रात्री 12 वाजता रोरो सेवा थांबेल। त्यानंतर गोव्याच्या दिशेनं प्रस्थान करून पहाटे 6 वाजता वेर्णा इथं पोहोचता येईल। विशेष म्हणजे रोरो कार सेवा बुकिंगसाठी आधी 13 ऑगस्ट ही पहिली तारीख देण्यात आली होती। ती मुदत आता 18 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे। कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे कोकणी चाकरमान्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केलाय। आदरणीय पालकमंत्री आणि राणेसाहेबांच्या लक्षात आणून दिल्यावर आणि त्यांनी प्रशासनाकडे या गोष्टीची माहिती दिल्यानंतर आणि मागणी लावून धरल्यानंतर कालच आम्हाला ह्या मागणीला मंजुरी मिळाली असे आम्हाला समजले आणि त्यामध्ये खूप आम्ही समाधानी आहोत। विशेष करून या गणपतीसाठी येणाऱ्या आणि बारमाही येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुद्धा ही एक जिल्ह्यातील एक चांगली गोष्ट आहे। रोरो सेवेसाठी आपल्याकडे रॅम्प उपलब्ध आहे आणि त्याचा कुठेतरी उपयोग व्हावा आणि सिंधुदुर्गवासियांना याचा फायदा व्हावा ही मागणी लावून धरली होती आणि त्याचा पालकमंत्री साहेबांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांशी बोलून हा थांबा मंजूर करून दिलेला आहे। त्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आहे आणि आम्ही सर्व त्यांचे विशेष आभार मानतो। खऱ्या अर्थाने चाकरमानांना या रोरो रेल्वेचा चांगला उपयोग होणार आहे। त्यांचा वेळ वाचणार आहे, पैसे वाचणार आहेत आणि मी रेल्वे सर्व प्रवाशाने त्यांना विनंती करतो, चाकरमानांना विनंती करतो, संबंधित रेल्वे आणि संबंधित दिवशीचे त्या दिवशी बुकिंग असेल त्या दिवशी बुकिंग करून निर्धास्त व्हा। गेल्या 20 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलंय। हा महामार्ग कधी पूर्ण होईल याचं उत्तर कुणाकडेच नाहीये। या मार्गावरून कार किंवा खासगी वाहनानं प्रवास करणं म्हणजे मोठं जोखमीचं काम। त्यामुळेच कोकण रेल्वेत कार टाकून थेट सिंधुदुर्गात उतरण्याची सोय झाल्यानं तळ कोकणातल्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।